जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, या ठिकाणी बघा महत्त्वाचा शासन निर्णय सध्या निर्गमित करण्यात आला आहे का आपल्याला माहिती आहे की टेट 2022च्या जे काही परीक्षा होती आपली अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये, तर ह्या चालू भरतीमध्ये सध्या जे काही विशेष शिक्षक आहेत, म्हणजे विशेष शिक्षक कोणते, तर कलाचे शिक्षक असेल, संगीतचे शिक्षक असेल, क्रीडाचे शिक्षक असेल, असे जे महत्त्वाचे कार्यानुभवचे शिक्षक असेल, तर अशा संदर्भात आता जी काही चालू भरती आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला ज्या काही वेकेन्सी आहे तर ते पाहायला मिळाल्या नाही। तर त्या संदर्भात बघा, असे जे उमेदवार सध्या असेल तर त्यांच्यासाठी महत्त्वाचा हा जो 15 मार्च 2024चा शासन निर्णय आहे, तर ह्याच्यामध्ये बघा महत्त्वाचे जे काही नवीन संच मान्यतेचे या ठिकाणी निकष लावण्यात आले आहे। तर त्याच्यामध्ये महत्त्वाचे जे काही पदं आहे विशेष ज्या विषयाचे शिक्षकांसंदर्भात, तर त्यांचे निकष देखील ह्याच्यात देण्यात आले आहे। तर जी काही पुढे नेक्स्ट जी टेट 3 नंबर आहे, तर त्या टेटच्या परीक्षेमध्ये बघा महत्त्वाचं जे काही वेकेन्सी येणार आहे, तर त्याच्यामध्ये निश्चितच ह्या ठिकाणी महत्त्वाचे जे काही विशेष शिक्षकांची पदं या ठिकाणी अवेलेबल होणार आहे, त्यांची पदं या ठिकाणी बघा भरली जाणार आहे। तर अशा संदर्भात त्यांच्यासाठी एक गुड न्यूज आहे, ज्यांचं विशेष जे काही शिक्षकामध्ये या ठिकाणी त्यांची पात्रता असेल तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे। तर ह्या ठिकाणी बघा तुम्हाला शासन निर्णय महत्त्वाचा या ठिकाणी दाखवतो। तर ह्या ठिकाणी बघा हा महत्त्वाचा शासन निर्णय देण्यात आला आहे। तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं जे काही मजकूर आहे तर ते ह्याच्यामध्ये बघूया। जे काही बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क आहे अधिनियम 2009च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या, म्हणजे स्थानिक स्वराज्य असेल, खाजगी, त्यानंतर शासकीय अनुदानित, अंशतः अनुदानित इत्यादी सर्व नवीन शाळा या ठिकाणी बघा महत्त्वाच्या जे काही सुरू करणे असेल, वर्ग जोडणे असेल, त्या अनुषंगाने शाळामधील संरचनात्मक बदल आणि संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करण्याबाबत अशा संदर्भात या ठिकाणी बघा टायटल देण्यात आला आहे। तर हा जो महत्त्वाचा शासन निर्णय आहे तो 15 मार्च 2024चा आहे। शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने या ठिकाणी निर्गमित केलेला हा आहे। तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं जे काही आपण विशेष शिक्षक संदर्भात जे काही स्टेटमेंट आहे तर ते आधी आपण बघूया। तर ह्याच्यामध्ये बघा त्यांच्यासाठी महत्त्वाचं जे काही विशेष शिक्षक माध्यमिक शाळेमध्ये सध्या जे महत्त्वाचे पदं आहे तर ती पदं बघा ह्या आत्ताची चालू भरतीमध्ये आपल्याला बघायला भेटली नाही, पण जी काही महत्त्वाची टेट 3 नंबरची येणार आहे तर त्याच्यामध्ये निश्चितच हे जे विशेष शिक्षक आहे तर ह्या ठिकाणी त्यांची पदं आपल्याला पाहायला मिळणार आहे। मग त्याच्यामध्ये महत्त्वाचे जे विषय देण्यात आले आहे तर ते असेल क्रीडा शिक्षक असेल, कला असेल किंवा संगीत शिक्षक असेल, त्यानंतर बघा कार्यानुभवचे ह्या ठिकाणी शिक्षक असेल आणि ICT म्हणजे जो काही कॉम्प्युटरचा शिक्षक आहे, अशा संदर्भात जे महत्त्वाचे ह्या ठिकाणी बघा जवळपास क्रीडा शिक्षक आहे, कला किंवा संगीत शिक्षक आहे, कार्यानुभव आणि ICT असे या ठिकाणी जे महत्त्वाचे विशेष शिक्षकांचे जे पदं आहे तर ते या ठिकाणी निश्चित पुढच्या जी काही टेट आहे त्याच्यामध्ये भरली जाणार आहे। तर त्याच्यामध्ये महत्त्वाचे जे निकष देण्यात आले आहेत तर ते एकंदरीत बघूया। तर ह्याच्यामध्ये बघा जो काही प्राथमिक गट आहे तर प्राथमिक गटामध्ये जवळपास या ठिकाणी आपण जर बघितलं प्राथमिक माध्यमिक, तर 1ली ते 10वीपर्यंत ह्या ठिकाणी शाळेचा प्रकार जर या ठिकाणी बघा 1ली ते 10वीपर्यंत जर आपण ह्या ठिकाणी बघितलं तर ह्याच्यात जे काही विद्यार्थी संख्येनुसार जे संबंधित जे काही विशेष शिक्षक आहे तर त्यांची पदं ह्या ठिकाणी मंजूर होणार आहे। म्हणजे या ठिकाणी बघा एक उदाहरण पहिलं दिलं आहे का 251 ते 500 ज्या ठिकाणी विद्यार्थी संख्या असेल तर ती कितीपर्यंत, तर त्या ठिकाणी बघा 1ली ते 10वीपर्यंत एखाद्या शाळेमध्ये ह्या ठिकाणी बघा 251 ते 500पर्यंत ह्या ठिकाणी विद्यार्थ्यांची पटसंख्या असेल तर त्या ठिकाणी एक पद हे प्राधान्याने ह्या ठिकाणी बघा क्रीडा शिक्षकाचं पद ह्या ठिकाणी मंजूर होतं। म्हणजे पहिलं प्राधान्य कोणाला असेल पदाला, तर क्रीडा शिक्षक, त्यानंतर कला किंवा संगीत शिक्षक, त्यानंतर कार्यानुभव आणि ICT। तर ह्याच्यामध्ये पहिलं प्राधान्य कोणाला दिलं आहे की जे काही क्रीडा शिक्षक आहे तर त्या क्रीडा शिक्षकाचं 251 ते 500पर्यंत ह्या ठिकाणी महत्त्वाचे जे काही पटसंख्या आहे तर त्या ठिकाणी एक पद क्रीडा शिक्षकाचं ह्या ठिकाणी मंजूर होणार। त्यानंतर दुसरं उदाहरण बघा, ज्या शाळेमध्ये महत्त्वाचं आहे 1 ते 1ली या वर्गासाठी सध्या 501 ते 750पर्यंत पटसंख्या असेल तर त्या ठिकाणी बघा महत्त्वाचं ह्या ठिकाणी क्रीडा शिक्षकाचं एक पद, कला किंवा संगीत शिक्षकाचं एक पद आणि कार्यानुभव किंवा ICTचं या ठिकाणी एक पद, अशा या ठिकाणी 3 पदं मंजूरही होणार आहे। 501 ते 750 विद्यार्थी ज्या ठिकाणी ज्या शाळेमध्ये असेल 1ली ते 10वीसाठी, तर अशा ठिकाणी ह्या ठिकाणी 3 पदं ह्या ठिकाणी मंजूर होणार आहे। म्हणजे प्रत्येकी जे काही विशेष शिक्षक आहे, क्रीडा असेल, कला असेल किंवा संगीत असेल किंवा कार्यानुभव असेल किंवा ICT, तर अशा या ठिकाणी 3 पदं या ठिकाणी मंजूर होणार। तसंच बघा पुढचा जो निकष आहे तर त्याच्यामध्ये बघा 751 ते 1000 दरम्यान 2 पदं क्रीडाचे राहणार, त्यानंतर बघा परत कलाचं या ठिकाणी एक पद राहणार आणि एक पद राहणार, असे 4 पदं सध्या मंजूर होणार। त्यानंतर जर पुढचं जर या ठिकाणी पटसंख्या बघितली तर 1000 ते 1250पर्यंत ज्या शाळेची 1ली ते 10वीची पटसंख्या असेल तर अशा ठिकाणी बघा ह्या ठिकाणी 2 पदं सध्या क्रीडाचे राहणार, 2 पदं कला किंवा संगीतचे राहणार आणि 1 पद हे कार्यानुभवचे राहणार, असे 5 पदं मंजूर होणार। ज्या शाळेमध्ये 1500 किंवा त्यापुढे जी पदं आहे
म्हणजे जी महत्त्वाची विद्यार्थी संख्या आहे, तर जर 1500च्या पुढे ज्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या असेल तर त्या ठिकाणी बघा 3 पदं ही क्रीडा शिक्षकाची असणार, 2 पदं ह्या ठिकाणी बघा कला किंवा संगीत शिक्षकाचे असणार आणि 2 पदं कार्यानुभव किंवा ICT ह्या शिक्षकाचे असणार. म्हणजे टोटल या ठिकाणी 7 पदं अशी अवेलेबल होणार. तर अशा पद्धतीने या ठिकाणी 1ली ते 10वी जी शाळा असेल माध्यमिकपर्यंत तर त्या संदर्भात हा निकष आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी फक्त बघा 8वी ते 10वी ज्या ठिकाणी शाळा असेल तर त्या ठिकाणी जो काही निकष देण्यात आला आहे तर तो निकष देखील बघूया. ज्या ठिकाणी 8वी ते 10वीपर्यंत शाळा आहे तर त्यांचं देखील त्याच पद्धतीने आहे बघा. या ठिकाणी 151 ते 500पर्यंत जर पटसंख्या असेल तर त्या ठिकाणी क्रीडाचं 1 पद मंजूर होणार, बरोबर. त्यानंतर बघा या ठिकाणी कोणतंही या ठिकाणी दुसरं पद नाही. त्यानंतर जर पुढे या ठिकाणी पटसंख्या जर वाढवली 501 ते 750पर्यंत असेल तर या ठिकाणी क्रीडाचं 1 पद, कलाचं 1 पद आणि या ठिकाणी कार्यानुभव किंवा ICTचं 1 पद अशा पद्धतीने ह्या ठिकाणी निकष हे देण्यात आले आहे. जसजशी पटसंख्या ह्या ठिकाणी वाढेल तर या ठिकाणी 1500च्या पुढे जर असेल तर क्रीडासाठी 3 पद, त्यानंतर कला किंवा संगीतसाठी 2 पद आणि कार्यानुभव किंवा ICTसाठी 2 पद असे 7 पदं अशा पद्धतीने या ठिकाणी निकष हे लावण्यात आलेले आहे. तर जेणेकरून जे काही पुढची टेट परीक्षा आहे, टेट जी आता समजा होऊ घातलेली आहे, कारण ह्याचं बघा जे काही माननीय न्यायालयाने सध्या जो काही रोडमॅप टेट 3चा या ठिकाणी सादर करण्यासंदर्भात महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहे. तर त्याच्यामध्ये एकंदरीत जो टेट 3चा या ठिकाणी टाईम टेबल आल्यावरती तुम्हाला तो कळून जाईल आणि येणाऱ्या टेट 3मध्ये जी वॅकन्सी सध्या येणार आहे तर त्याच्यामध्ये जे महत्त्वाचे या ठिकाणी विशेष शिक्षकांची पदं आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर हा अतिशय महत्त्वाचा या ठिकाणी शासन निर्णय आहे. तर ह्याच्यामध्ये बघा जे काही निकष ते देण्यात आले आहे तर ह्याच्यात ज्या क्रीडा शिक्षक असेल किंवा मग कला शिक्षक असेल तर त्यासाठी ह्या ठिकाणी बघा जे थोडक्यात या ठिकाणी बघा पॉईंट देण्यात आले आहे. तर एकंदरीत आपण ह्याच्यात बघूया तर या ठिकाणी शारीरिक शिक्षण या विषयासाठी शिक्षक नियुक्त करताना पूर्णवेळ शिक्षकाच्या किमान 50% शारीरिक शिक्षण या विषयाचा कारभार आवश्यक राहील. अशा नियुक्त होणाऱ्या शिक्षकास उर्वरित कार्यभार त्यांच्या पदवी स्तरावरील अध्यापनाच्या विषयाचा राहील. कार्यभार गणना करताना शाळेतील इयत्ता 6वी पासून पुढील सर्व इयत्ता विचारात घेण्यात येईल. नियुक्त करण्यात येणारे शिक्षक इयत्ता 9वी ते 10वी या गटातील असेल. असा या ठिकाणी पहिला जो काही निष्कर्ष आहे तो देण्यात आला आहे. त्यानंतर दुसरा जो आहे कला शिक्षकसाठी तर त्याच्यात बघा कला शिक्षक असेल, संगीत शिक्षक असेल, कार्यानुभव शिक्षक असेल इत्यादी विषय शिक्षकांच्या नियुक्तीसाठी त्या विषयाचा पूर्ण कार्यभार या ठिकाणी बघा येईल. त्यावेळी सदर पदावर नियुक्ती करता येईल. कार्यभार गणना करताना शाळेतील 6वी पासून पुढील सर्व इयत्ता विचारात घेण्यात येईल. नियुक्त करण्यात येणारा शिक्षक 6वी ते 8वी या गटातील असेल. म्हणजे या ठिकाणी महत्त्वाचं जे काही कला शिक्षक, संगीत शिक्षक आणि कार्यानुभव शिक्षकासाठी स्टेटमेंट देण्यात आलं आहे. त्यानंतर 5.3मध्ये बघा जे काही उपरोक्त तक्त्यात नमूद केल्यानुसार ज्या शाळांना कार्यभार अभावी विशेष शिक्षक मंजूर होणार नाही अशा शाळांमध्ये नजीकच्या शाळेतील विशेष शिक्षक मॅपिंग करून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. म्हणजे ज्या काही वरील ज्या तक्त्यामध्ये ज्या विद्यार्थी संख्यामध्ये सध्या जे काही बसत नसेल किंवा त्यांच्या निकषामध्ये सध्या येत नसेल तर अशा ज्या शाळा असेल तर त्या शाळांचा कार्यभार अभावी विशेष शिक्षक मंजूर होणार नाही. अशा शाळेमध्ये बघा नजीकची शाळेतील विशेष जे शिक्षक असेल त्यांची मॅपिंग करून तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे असं संदर्भात स्टेटमेंट या ठिकाणी देण्यात आलं आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी महत्त्वाचं जिल्हा परिषद संदर्भात आहे. तर जिल्हा परिषद शाळातील विशेष शिक्षकांच्या अनुषंगाने गट स्तर 2 या ठिकाणी देण्यात आले आहे. मग त्याच्यामध्ये जो काही CWSN असेल म्हणजे चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स शिक्षक व बघा केंद्र स्तरावर 1 क्रीडा शिक्षक उपलब्ध करून देण्यात येईल असं या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये. कारण आपल्याला जे काही वेकन्सी आहे तर त्या वेकन्सी आपल्याला जिल्हा परिषदच्या ज्या काही स्कूल आहे तर त्याच्यात देखील बघायला भेटणार आहे. मग त्या ठिकाणी बघा महत्त्वाचा जो काही गट आहे शिक्षकांचा तर ह्या ठिकाणी बघा जे काही चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स आणि ह्या ठिकाणी केंद्र स्तरावर 1 क्रीडा शिक्षक म्हणजे या ठिकाणी बघा जिल्हा स्तरावर आपल्याला 2 शिक्षक सध्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. मग त्याच्यामध्ये 2 गट आहे तर त्याच्यात CWSN आणि जो महत्त्वाचा आहे तो केंद्र स्तरावर या ठिकाणी क्रीडा शिक्षक उपलब्ध करून देण्यात येईल. तर ही अतिशय महत्त्वाची या ठिकाणी बाब असणार आहे. त्यानंतर उपरोक्त तक्त्यामध्ये नमूद अनुज्ञेय होणारी विशेष शिक्षकांची पदे राज्यातील एकूण पायाभूत मर्यादेच्या या ठिकाणी बघा पदाच्या मर्यादेत मंजूर केली जाणार आहे असं या ठिकाणी स्टेटमेंट देण्यात आलं आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी सध्या जे काही विशेष शिक्षक आहे तर ते विशेष शिक्षकांची सध्या पदं
हे आपल्याला पुढच्या जे काही महत्त्वाची टेट 3 होणार आहे, तर त्या टेट 3मध्ये ह्या ठिकाणी आपल्याला ही पदं पाहायला मिळू शकतात. कारण अशा पद्धतीने ह्या ठिकाणी महत्त्वाची जी पदं आहे तर त्यांची संच मान्यता नवीन पद्धतीने होणार आहे. तर एकंदरीत ही जी संच मान्यता बघा कधीपर्यंत ह्या ठिकाणी होणार आहे, तर त्यासाठी देखील या ठिकाणी सूचना देण्यात आल्या आहे. तर महत्त्वाचं आपण बघूया. तर ह्याच्यात बघा सरळ प्रणालीमध्ये केवळ आधार जे काही क्रमांक प्रमाणित असलेली दिनांक 30 सप्टेंबर रोजीची विद्यार्थ्यांची संच जी काही मान्यता आहे ती पदं मंजूर करण्यासंदर्भात विचारात घेतली जाणार आहे. म्हणजे जी 30 सप्टेंबर पर्यंतची जी महत्त्वाची विद्यार्थी संख्या असेल तर ती संख्या या ठिकाणी संच मान्यता पदं मंजूर करण्यासाठी विचारात घेतली जाणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांची संख्येची माहिती शाळा 16 ऑगस्ट व शिक्षणाधिकारी व तत्सम सक्षम अधिकारी 31 ऑगस्टपर्यंत त्यांच्या स्तरावर कार्यवाही पूर्ण करतील. संकेतस्थळावर संच मान्यतेची कार्य पूर्ण करून शिक्षणाधिकारी संच मान्यता शाळांना 15 ऑक्टोबरपर्यंत वितरित करतील आणि 15 नोव्हेंबरपूर्वी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे या ठिकाणी समायोजन करण्यात येईल असं या ठिकाणी म्हटण्यात आलं आहे. म्हणजे जी काय संच मान्यता आहे तर तिची प्रोसेस या ठिकाणी बघा 30 सप्टेंबरला महत्त्वाची होणार आहे आणि 30 सप्टेंबरपर्यंतच या ठिकाणी विद्यार्थी संख्या सध्या ग्राह्य धरली जाणार आहे आणि त्याच्या मान्यतेनुसार या ठिकाणी पदांची मंजुरी विचारात घेतली जाणार आहे. तर ही एक सूचना आहे. कारण जी महत्त्वाची टेटचं जे ह्या ठिकाणी बघा टेट 3चं जर गायडन्स जर ह्या ठिकाणी टाईम टेबल जर आला तर ती कदाचित ह्या ठिकाणी सप्टेंबरच्या नंतरच आपल्याला टेट जी परीक्षा आहे तर ती ह्या ठिकाणी पाहायला मिळू शकते. तसंच बघा या ठिकाणी शाळेत उपलब्ध असलेले वर्गसंख्येच्या अधिक शिक्षक पदे मान्य होत असल्यास त्यानुसार शाळेस वर्ग खोल्याची आवश्यक जी काही संख्या आहे तर ती या ठिकाणी बघा आवश्यक असणार आहे. त्यानंतर बघा महत्त्वाचं या ठिकाणी ज्या सध्या तुकडी संदर्भात एक सूचना देण्यात आली आहे. तर ह्या ठिकाणी बघा तुकडी व्यवस्था बंद करण्यात आल्यामुळे काळामध्ये या ठिकाणी बघा अलीकडच्या काळामध्ये सध्या जी काही तुकडी व्यवस्था पद्धत आहे ती बंद आल्यामुळे या ठिकाणी इयत्ता 1ली ते 5वी 6वी ते 8वी आणि 9वी ते 10वीच्या शाळांना नैसर्गिक वाढ या ठिकाणी राहणार नाही अशी एक सूचना देण्यात आली आहे. तर ह्याच्या संदर्भात एक महत्त्वाचं या ठिकाणी एक स्टेटमेंट आणि GR हा होता. तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं जे विशेष शिक्षकांसाठी महत्त्वाची गुड न्यूज असणार आहे. तर त्यांनी येत्या जी काही महत्त्वाची भरती असणार आहे तर त्याच्यामध्ये महत्त्वाचे जे पदं आहे तर ते तुम्हाला जिल्हा परिषदपासून खाजगी ज्या संस्था आहे अनुदानित संस्था आहे त्याच्यामध्ये देखील तुम्हाला मोठ्या प्रमाणावर ही पदं तुम्हाला बघायला मिळू शकतात. तर अशा पद्धतीने हे एक महत्त्वाचे सध्या शासन निर्णय होता. तर हा शासन निर्णय आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील तुम्हाला मिळून जाईल. लिंक जी आहे ती ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे. टेलिग्राम चॅनल तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकतात. तर अशा पद्धतीने हा एक महत्त्वाचं सध्या इन्फॉर्मेशन होती. इन्फॉर्मेशन आवडली असेल तर लाईक करू शकता. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.